नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फत गट क आणि गट ड ची मोठी पदभरती केली जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या पदभरतीमध्ये गट क ची कोणती पदे असतात आणि गट ड ची कोणती पदे आहेत आणि किती पदे आहेत, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जागा एकूण 350 पेक्षा जास्त असणार आहे. ज्याच्यामध्ये गट ड साठी शिपाई, पहारेकरी, मदतनीस, माळी, प्रयोगशाळा सहाय्यक अशी वेगवेगळी पदे असणार आहे आणि गट क साठी देखील चांगल्या प्रकारची पदे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरातीची प्रोसेस लवकरच अंतिम टप्प्यात आहे. लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये पदानुसार जागा किती आहेत डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. विनंती एवढीच आहे की सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी सबस्क्राईब करून घेणे गरजेचं आहे. ठीक आहे. आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. सर्व PDF वगैरे तिथे माहिती तुम्हाला भेटून जाईल. तर या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता. एक मिनिट. मला कलर वगैरे सिलेक्ट करू द्या. जी महत्त्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला फक्त 2 मिनिटे वेळ घेणार आहे. जास्त वेळ घेणार नाही. तर बघू शकता, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला. तर हे त्याचं मुख्यालय अकोला येथं आहे. तर इथे बघू शकता मंजूर पदे. आता इथं गट अ ची पदे जी आहेत ना, इथं बघू शकता इथे दिलेली आहेत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे. एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या, हा शेवटचा जो पॉइंट दिलेला आहे, हा आहे कशाचा? तर हा म्हणजे रिक्त पदांचा आहे. तोच कॉलम आपल्याला बघायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, गट अ, गट अ आणि गट ब आपण याच्यामध्ये समावेश करणार नाही. का करणार नाही? तर ती पदे सरळसेवेने भरली जात नाहीत. आणि ती पदे किती 1-1, 2-2च पदे आहेत. आणि ती आपण सरळ सेवेमार्फत भरली जात नाही. त्याच्यामुळे ती आपण बघणार नाहीत. गट ब ची देखील बघणार नाही. आपण फक्त गट क आणि गट ड ची पदे बघणार आहोत. आता इथून बघू शकता. इथून खाली पदे सुरू झालेली आहेत. गट क आणि गट ड. इथं जर बघितलं तर लिपिक, टंकलेखक सर्व म्हणजे आता इथं बघू शकता सहाय्यक, भंडारपाल इथं 9 पदे आहेत. जास्त जास्त पदे आहेत. तुम्ही इथं बाकीचे इथं तुम्ही बघू शकता. जे जास्त जास्त पदे आहेत तेच मी तुम्हाला सांगेल. तर लिपिक, टंकलेखक जर बघितलं तर येथे एकूण 47 पदे आहेत. लवकरच जाहिरात 100% ही प्रसिद्ध होणार आहे. प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आहे. प्रयोगशाळा सहाय्यक चांगलं पद आहे. 5 जागा आहेत. त्याच्यानंतर बघू शकता कनिष्ठ लिपिक, टंकलेखक एकूण 8 जागा. वाहन चालक चांगलं पद असणार आहे. गट क मध्ये घेतलेलं आहे हे पद. एकूण 17 जागा आहेत. आणि कनिष्ठ कनिष्ठ प्रक्रिया सहाय्यक 42 जागा आहेत. आणि कनिष्ठ यंत्रचालक येथे गट ड मध्ये आहे हे पद 47 आहेत. ठीक आहे. आता इथं मदतनीसच्या इथे बघितलं तर 2 जागा आहेत. आणि शिपाई पहारेकरीच्या सर्वात जास्त जागा आहेत. तिथं बघू शकतो 48 रिक्त जागा आहे. यांची देखील या ठिकाणी याच्यामध्ये समावेश केला आहे या पदांचा आणि पदभरती लवकरच आहे. इथं जर बघितलं तर सहाय्यक माळीचं गट ड चं एक पद भरलं जाणार आहे. आता इथं बघू शकता हे बघू शकता अधिसंख्य पदावर कार्यरत असणारे कर्मचारी हे देखील याच्यामध्ये यांचा देखील समावेश असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे इथून जर बघितलं ना, गट गट बघू शकता इथं. गट ड ची जी पदे आहेत 120 पदे रिक्त आहेत. 120 पदे आहेत. गट क ची बघू शकता 89 पदे रिक्त आहेत. आणि ही बाकी वरती बघणार नाही. परंतु आपली जी पदभरती येणार आहे ना, 300 पेक्षा आता इथं वरती मेन आकडा हा आहे. बाकी गट अ, अ आणि गट ब याच्यामध्ये जर सोडून दिलं ना, तर त्याच्यामध्ये एक विचारात घ्या 50 म्हणजे 50-52 पदे जी आहेत ना वरील, ती गट अ आणि गट ब ची आहे. परंतु येणारी आपली सरळसेवेची जाहिरात ही 300 पेक्षा गट क आणि गट ड मिळून येणार आहे ही जाहिरात. 300 पेक्षा जास्त पदांची ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. अशा प्रकारे ही रिक्त जागा मी तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांचा फायनल प्रश्न, जाहिरात कधीपर्यंत येईल? तर आता या ठिकाणी जुलै महिना चालू झालेला आहे आणि जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत तरी ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. कारण जाहिरात अंतिम टप्प्यामध्ये आहे. आज तारीख जवळ-जवळ तुम्हाला माहीत आहे 4-5 जुलै आहे. तर जवळ-जवळ 20 ते 22 दिवसामध्ये ही जाहिरात नक्कीच प्रसिद्ध होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ही भरती जी शक्यता आहे पेपर IBPS कंपनीकडे जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या.